वीकेंडचा मुहूर्त साधत सध्या गणेश भक्त जोरदार तयारी करतायत आणि आजच्या दिवशी खास करून मुंबईतल्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसते। ही दृश्य आपण पाहतोय दादर मधील फुल मार्केट या रस्त्यावरची। आपण संपूर्ण जो रस्ता आहे तो कसा ग्राहकांच्या गर्दीने भरून गेलाय ते पाहतोय आणि हा उत्साह आहे गणेश उत्सवाचा। जोरदार खरेदी सध्या सुरू आहे। खास करून दादरच्या फुल मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविध फुलं असतात त्याची खरेदी तर होते, शिवाय केळाची पानं असतील, सुपारी असेल, गजरे असतील, झेंडूची फुलं असतील, अशा सगळ्याच पूजेचं जे साहित्य आहे त्याची खरेदी सध्या केली। वर्षी फुल मार्केटचा जो हा रस्ता असतो त्यावर खास नियोजन गणेशोत्सवासाठी केलं जातं, कारण खास फुलं खरेदी करण्यासाठी संपूर्ण मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे मुंबईकर येत असतात, गणेश भक्त येत असतात आणि अवघ्या काही तासांवर श्री गणरायाचं आगमन होणार आहे आणि त्याचीच ही जी जय्यत तयारी आहे त्याची दृश्य आपण सध्या पाहत आहोत। काही ग्राहकांशी देखील आपण बोलणार आहोत या ठिकाणी जे खरेदीसाठी आलेले आहेत। फुलांची खरेदी या ठिकाणी होते, विविध वस्तूंची खरेदी या ठिकाणी होते। काही गणेश भक्त इथे आहेत खरेदीसाठी आलेले, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय खरेदी करताय तुम्ही आणि किती उत्साह आहे आता? आणि बाजारपेठ एवढी फुललेली आहे की तेवढी जी फुलली आहे तेवढीच महाग पण झालेली आहे। आज 20 रुपयाचा जो हार मिळतो तो आज 30 रुपयाला मिळतोय आणि या देवाची कंठी किंवा माळ जर घ्यायची झाली तर ती आज 2-3 पटीने महाग झालेली आहे। म्हणजे बाजारपेठ पण आज तेवढीच महाग झालेली आहे। जेवढी आवक आहे तेवढीच आज जावक आपल्याला दिसत आहे। काय सांगाल तुम्ही, काय खरेदी करता? बेटा आता हारबीर घेतोय आम्ही, गणपतीची खरेदी चालू आहे जोरात। काय करणार, खूप महागाई आहे, हारबीर खूप महाग आहेत। हार हे 20 रुपयावाले हार आता 35 रुपयाला हार आहेत, खूपच महाग झाले हार। महागाई फारच वाढलेली आहे। फळांचा भाव जो गेल्या वर्षी होता 20 रुपये तो आज कमीत कमी 50 ते 60 रुपयामध्ये पोहोचलेला आहे आणि त्यानंतर हार म्हणा, फुल म्हणा, अतिशय महागाई इथे वाढलेली आहे आणि ही जी झळ आहे ती सामान्य माणसांना नक्कीच पोचते। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।